आपल्याकडे निश्चितच आपण जर पाहिलं तर ज्या ज्या व्यक्तींचा इथं स्वागत आणि सन्मान झाला निश्चित चाचणी स्पर्धेसाठी खूप सारी मेहनत त्यांच्या माध्यमातून घेत आहेत. सोनाली संघाचे सर्व करता धरता आपण पाहतोय आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी खूप सारं सहकार्य आपल्याला पाहायला मिळते. ओर टू कॉम्बॉक्स. चला मॅचला आपण सुरुवात करूया. यस रोहन पाटील आपण देखील कॉम्बॉक्समध्ये जॉईन व्हा. रोहन पाटील म्हटला की नक्की झिडके गावचा एक बुलंद आवाज द व्हॉइस ऑफ झिडके भिवंडी रोहन पाटील माझ्या समवेत या ठिकाणी जॉईन आहेत. मागच्या 2 ते 3 वर्षाचा विचार केला तर सातत्याने 40+ क्रिकेट स्पर्धांमध्ये त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळत असतो आणि त्या दरम्यान हा फटका भरपूर चांगला आहे. बॉल थांबत नाही आणि निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा चौकार. थँक्यू डीजे. नक्कीच दिनेश चोरगे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. मी प्रमोददा भोईर आपणास विनंती करतोय आपला शुभ हस्ते दिनेशजी चोरगे यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. नेक्स्ट मॅच पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल अंचूर विपक्ष गुंदावली. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहा. या वेळेस ड्राईव्ह आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहेत. इनफिल्डच्या आतमध्ये चेंडू अडवला जातोय. सिंगल कंप्लीट. एका धाबेसोबत धावफलक 5 वर पोहोचलंय. पहिला 2 बॉलचा खेळ झालाय आणि 2 बॉलवर एक चौकार जरूर आपल्याला पाहायला मिळाला. महेश ज्याने नक्कीच मागच्या 2 वर्षापासून भरपूर इम्प्रेस केलंय. आपल्या टीमसाठी सातत्याने चांगलं कॉन्ट्रीब्युशन देत आलाय. मग गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, चांगली कामगिरी त्याची आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि त्याची साथ मात्र डावखुरा फलंदाज राजेश त्या ठिकाणी देतोय. वैयक्तिक पहिला बॉल खेळण्यासाठी सज्ज होतोय. दोन 2022-23 मध्ये नक्कीच मॅन ऑफ द इयर प्लेअर ऑफ द इयर ठरला होता महेश काबूकर. सातत्याने चांगली सुरुवात आपल्या टीमला देत आलाय. या ठिकाणी देखील पहिल्या बॉलवर पहिला चौकार आपण त्याच्या बॅटमधून पाहिलाय. नामदेव षटकातील पुढचा बॉल. या वेळेस हा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. इनफिल्डच्या आतमध्ये चेंडू अडवला जातोय. सिंगल कंप्लीट. एका धाबेच्या मदतीने राजेश देखील स्वतःचा अकाउंट ओपन करतोय आणि संघाची धावसंख्या 6 वर पोहोचली आहे. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून चाचणी स्पर्धा 2024-25 आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आपल्याला अनुभवायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस जोरदार अपील. यस बॅटची कडा लागली आहे. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. बिग विकेट. फलंदाज बाद महेश काबूकर.
गोलंदाजी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली, ज्या ठिकाणी नक्कीच या खेळपट्टीचा विचार केला तर पहिल्या मॅच पासून आपण फलंदाजांचा बोलबाला पाहिलाय, परंतु या मॅच मध्ये आपण बघतोय पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 10 धावा खर्च करत एक महत्वाची विकेट, अतिशय सुरेख सुरुवात त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. सरवली पाटा टीमचा विचार केला तर पहिली मॅच स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार टीम समोर आपल्याला पाहायला मिळाली, ज्या मॅच मध्ये तब्बल 75 धावांचं भलं मोठं लक्ष त्यांनी उभं केलं होतं. आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय समोर वडूनगर संघ आहे आणि या संघासमोर खेळत असताना देखील सुरुवात तर भरपूर चांगली झाली आहे, कारण पहिलं षटक ज्या षटकामध्ये आल्यात फक्त आणि फक्त 10 धावा. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर दिलीप येतोय. पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण जे आहे ते विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक जे आहेत ते तुम्हाला डीप मध्ये पाहायला मिळतील. चला मॅचला सुरुवात करा. दिलीप षटक क्रमांक 2 षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. समोर आपण डावखुरा फलंदाज राजेशला पाहतोय. यावेळेस टॉप एज फटका फसलाय, मात्र क्षेत्ररक्षक त्याचबरोबर यष्टीरक्षक देखील दूर राहिले. सिंगल कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकले. डबल वन. 11 धावा धावफलकावर झाल्या आहेत आणि त्या दरम्यान विक्रम स्पोर्ट वडूनगर टीमला योगेश चिगणे सरांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत, जे पेशाने प्राध्यापक आहेत, आमचे साथी समालोचक योगेश चिगणे सर. यस, हे स्कोर कार्ड आपण पाहू शकता. सर्व एक्के पाहायला मिळतात तुम्हाला. एक षटक कंप्लीट, एक बॉल झालाय दुसऱ्या ओव्हरचा, 11 धावा, एक गडीबाद. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस दुरून खेळण्याचा प्रयत्न, दिशा तपासावी लागेल. यस, वाईट बॉलचा इशारा, अवांतर धाव मिळेल. दिलीप याला आपण पाहतोय. नक्कीच या वर्षी मात्र पदार्पण झालंय दिलीप याचा. चांगला खेळाडू आहे, सातत्याने चांगलं क्रिकेट दिलीपच्या माध्यमातून आपण रेग्युलर मध्ये देखील पाहिलं होतं. पहिल्या मॅच मध्ये देखील भरपूर इम्प्रेस केलं होतं दिलीपने. यावेळेस धावचीची संधी. यस, इज गॉन. फलंदाज बाद. रनआउटची विकेट. विनायक बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे, थँक्यू. मंडळाचे सदस्य प्रभाकर भोईर यांच्या माध्यमातून चाचणी स्पर्धेसाठी 5,000 रुपयाची देणगी आली आहे. मंडळाच्या वतीने आपले विशेष आभार. आणि त्या दरम्यान वाड शॉट, अप्रतिम फटका, बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. 6 धावा, षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार जितूच्या बॅट मधून आपण पाहतोय. आणि आता मात्र कुठेतरी धावांना आकार देण्याचं काम
याच्याकडे तुमचं लक्ष असू द्या. या वेळेस देखील बॉलला उडवलाय समोरच्या दिशेने, मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद. जितू बॅक टू द डगआउट. जितू त्या ठिकाणी बादशाला बॅक टू बॅक 2 षटकार जरूर ठोकले होते आणि त्यानंतर मात्र तिसरा ठोकण्याच्या प्रयत्नात मैदान सोडावं लागलंय जितू या फलंदाजाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती संदीप दाखल झालाय. संदीप देखील एक चांगला खेळाडू आहे. विस्फोटक फलंदाज म्हणून संदीपची देखील ख्याती आहे. परंतु चालू हंगाम विचार केला तर पहिली मॅच खेळत असताना मात्र प्रॅक्टिसचा अभाव जरूर असेल यात शंका नाही आहे. दिलीप पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे बोलत आहेत. वाईट बॉल. (26) 26 धावा धावफलकावर आहेत. या वेळेस स्टॉपेज लागलाय. मिस टाइम फटका. स्वतः गोलंदाज झेल खाली येतोय, मात्र कॅच ड्रॉप झाली आहे त्या ठिकाणी. सिंगलवर समाधान मानावं लागेल संदीपला. एकच धाव. तर अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 27 धावा धावफलकावर आहेत. विक्रम स्पोर्ट वडुनगर संघाला आपण पाहतोय टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना 3 गडी बाद 27 धावा धावफलकावर. पहिला 12 बॉलचा खेळ झालाय, मात्र अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. किती धावांचे लक्ष असेल टीम सरवली पाडासमोर याचं उत्तर तुम्हाला मात्र या 12 बॉल नंतर कळेल. मात्र सरवली पाडा टीमची देखील प्रशंसा करावी लागेल. चांगलं प्रदर्शन त्यांचं पाहायला मिळतंय. पहिल्या मॅचमध्ये तर तब्बल 75 धावांचे लक्ष उभं केलं होतं भिनार टीम समोर आणि त्यानंतर मात्र या मॅचमध्ये देखील सुरुवात चांगली झाली आहे. सुरुवात चांगली तर शेवट चांगला. नक्कीच ते देखील आपल्याला पाहायला मिळेल का हे आपण पाहूया. क्रिकेट पूर्णपणे अनिश्चितीचा खेळ आहे. झरथरला कोणत्या प्रकारची जागा नाही आहे. परंतु पाहूया येणाऱ्या 2 षटकांमध्ये काय घडेल, काय बिघडेल. षटक क्रमांक 3 बॉलर साई. पाहूया साई कशा प्रकारे गोलंदाजी करेल. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डीपला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. रतन चेंडूला उचलतोय. त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. साईचा विचार केला तर लेग ब्रेक गोलंदाजी सातत्याने साईच्या माध्यमातून आपण पाहत आलोय. मागच्या हंगामामध्ये देखील साईने भरपूर इम्प्रेस केलं होतं. चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक लाईन तर लेंथ साईच्या माध्यमातून आपण पाहिलंय. परंतु या हंगामाची सुरुवात पहिला बॉल जो आहे तो भरपूर चांगला फेकलाय. सिंगल कंप्लीट झाली आहे त्या ठिकाणी आणि सिंगलने धावफलक 28 वर पोहोचलंय. साई पुन्हा एकदा हायवे एंड कडनं. या वेळेस फुल टॉस होता, परंतु बॅटची वरची कडा. टॉप एज लागला होता. झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद. अतिशय सुरेख कॅमेरा वर्क तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. भावेश बारशी, संजय गुलवी, नक्की चांगली भूमिका यांची आपल्याला पाहायला मिळते. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून हे टेलिकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. यूट्यूबवर जा, प्रिन्स मूवीज लाईव्ह टाईप करा आणि त्यानंतर मात्र घर बसल्या तुम्ही या मॅचेस एन्जॉय करू शकता. प्रथमेश पाटील यांचा तर अंदाज वेगळा आहे.
आणि फलंदाज भिरू मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 3 चा खेळ चालू आहे. साई चांगली गोलंदाजी करतो या षटकामध्ये. आता मात्र भिरू मैदानाच्या आतमध्ये आलाय. पाहूया भिरू कशा प्रकारे फलंदाजी करेल. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, हवा तसं संपर्क नाहीये. यष्टीरक्षक चुकी करतोय आणि त्या चुकीचं रूपांतर एका धावेमध्ये बाईच्या स्वरूपात ही धाव आली आहे. माधव ठाकरे सरांचा इशारा आपण पाहिला. बाईच्या स्वरूपात ही धाव आली आहे. या स्पर्धेला मात्र आज माधव ठाकरे सर जॉईन झाले आहेत. MCA मान्यता प्राप्त पंच आहेत. पार्वती क्रिएशन MR क्रिकेट पंच पॅनल महाराष्ट्र राज्य, नक्कीच डान्सिंग अंपायर म्हणून त्यांची ख्याती आहे आणि थोड्या वेळात तुम्हाला त्यांचा डान्स देखील पाहायला मिळेल. साई पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल पडल्यानंतर बाहेर वळतोय. यस, वाईट बॉलचा इशारा. हा आपण अंदाज पाहू शकता माधव ठाकरे सरांचा. हा पहिला अंदाज तुम्हाला पाहायला मिळाला. मात्र अजूनही 4 दिवस बाकी आहेत. भरपूर काही पाहायला मिळेल तुम्हाला माधव ठाकरे सरांच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. चेंडू जातोय 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 आणि गेलाय सीमारेषा पार. साधावा षटकार. हे आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता. भरपूर आधी चेंडूची लाईन रीड केली, पूर्णपणे शफल झाला वीरू त्या ठिकाणी आणि त्यानंतर मात्र मिडल ऑफ द बॅट पाहायला मिळाला. चांगला फटका 6 धावांसाठी. धावफलक 37 वर पोहोचलाय. या वेळेचा बॉल पुढे ठेवला होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झालाय का पाहावा लागेल. त्या ठिकाणी सिंगल तर कंप्लीट झाली आहे. यस, बॅट कट होता आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 3 चा खेळ देखील कंप्लीट झालाय. 3 षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 38 धावा धावफलकावर झाल्या आहेत. नेक्स्ट मॅच, पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल अंजूर विपक्ष गुंदवली. दोन्ही टीमचे कॅप्टन. चला आपण टॉस साठी या. फक्त आणि फक्त एका ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि त्या ओव्हर नंतर टॉस उडवला जाईल. सो प्लीज आम्हाला कोऑपरेट करा. शेवटचं अंतिम षटक. पाहूया कोणता गोलंदाज येतोय. पहिल्या 3 षटकांचा विचार केला तर गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली. खास करून सुरुवात भरपूर चांगली झाली होती. नामदेवच्या माध्यमातून फक्त आणि फक्त 10 धावा खर्च झाल्या होत्या. त्यानंतर षटक क्रमांक 2 जे आपण पाहिलं, ज्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या, तर तिसरा षटक त्या षटकामध्ये साईने देखील भरपूर चांगली गोलंदाजी करत फक्त आणि फक्त 11 धावा खर्च करत 1 विकेट देखील घेतली. तिन्ही गोलंदाजांना 1-1 विकेट पाहायला मिळाली आहे. 38 धावा धावफलकावर झाल्यात. आता मात्र शेवटचं षटक. बॉलिंग ट्रॅकवर संदीप येतोय. चला सरवली पाडा टीमचे कॅप्टन, आपण वेळ थोडा कमी खर्च करा, मॅचला सुरुवात करा. शेवटचं षटक आहे. नक्कीच 3 ओव्हरसाठी 17 मिनिटाचा अवधी तुम्ही खर्च केलाय. प्रमोददादा भोईर यांची तीक्ष्ण नजर या सामन्यावरती. 40+ यवन जोडी म्हटला की नक्कीच गणेशदादा ठाकरे, प्रमोददादा भोईर यांची महत्त्वाची भूमिका. त्याचबरोबर अपार मेहनत, अपार कष्ट मंडळाचे सचिव प्रदीप जोशी साहेबांची देखील आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर नक्कीच अध्यक्ष साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत पहिल्या मॅच पासून. अरविंद भोईर साहेब. या वेळेचा बॉल ऑन साइडला. चेंडू कार्पेटच्या साने जातोय. काऊ कॉर्नर रिझन मध्ये प्रयत्न तर भरपूर चांगले झालेत. चेंडू अडवला गेलाय. यस, 2 धावा वाचवल्यात दिलीपने आपल्या टीमसाठी.
षटकातील पुढचा बॉल. पहिला बॉल वर 2 धावा आल्यात. 40 धावा धावफलकावर झाल्यात. संदीप पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी हायवे एंड कडनं समोर आपण भिरूला पाहतोय. भिरूच्या बॅट मधून देखील एक षटकार आलाय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस तसं संपर्क नाहीये. चेंडू स्क्वेअर लेग मधून डीपला जातोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरून दिनेश चेंडू पर्यंत पोहोचलाय. सिंगल कंप्लीट. .42 42 धावा धावफलकावर झाले. 43 यास 43. एक चुकीची दुरुस्ती या ठिकाणावर ना. 43 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक शेवटचा आपण पाहतोय. यावेळेस बॉल समोरच्या दिशेने. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यस 2 धावा कंप्लीट झाल्यात. चला टॉस साठी या. अंजूर टीमचे कॅप्टन, त्याचबरोबर टीम गुंदवलीचे कॅप्टन, त्याचबरोबर आपल्या टीम मध्ये जर आपण नवीन खेळाडू भरती केला असेल तर त्या खेळाडूला मात्र समोर आणायचा आहे. षटकातील पुढचा बॉल. या बलेस देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. काय गोलंदाजी पाहायला मिळते या षटकामध्ये. अचूक टप्पा, अचूक लाईन तन लेन सोबत कोणत्या प्रकारे विकेट खेळण्याची मुभा दिली नाहीये त्या ठिकाणी संदीपने. चांगली गोलंदाजी. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. बॉल निघून जाईल सीमारेषा पार. मिळतील 6 धावा. षटकार. धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. या 52 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल, मात्र त्याआधी आपण टॉस कडे बोलणार आहोत. अंजूर टीमचे कॅप्टन, त्याचबरोबर टीम गुंदवलीचे कॅप्टन आपण टॉस साठी या. आणि तुम्हाला टॉस साठी या ठिकाणावर घेऊन चालतोय. सोबतच आहेत द व्हॉइस ऑफ झेडके रोहन पाटील. धन्यवाद संदेश जी वखारे. मेरी आवाज़ मेरी पहचान. माझा आवाज हीच माझी ओळख आहे. सन्मान्य अनिलजी मुकादम आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. आणि नितीनजी गवळी सहसचिव भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आपण पाहतोय. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय नाणेफेकी करता आपण यावं. नाणेफेकीच्या कक्षामध्ये RK बिल्डर्स यांच्या वतीने जे नाणेफेकीचा कक्ष आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलेला आहे. गंगामाता गुंदवली आणि गावदेवी अंजूर या 2 संघादरम्यान नाणेफेकी केली जाते आणि काटा असा कॉल आहे. नाणेफेक जिंकलेली गुंदवली संघाने. मान्यवरांना विनंती असेल आपण मंचावरती आसनस्थ व्हावे. अगदीच गुंदवली संघ म्हटलं की एक लढवय्या खेळ हा नेहमीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. नाणेफेक जिंकलेली आहे आणि क्रिकेट सत्र 2024-25 आपण पाहतोय. तर कशा रीतीने संघाकडून अपेक्षा असतील आणि
नाणेफेक जिंकले, मुख्यत्वे निर्णय काय असेल? फिल्डिंग घेणार. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि संघाकडून इथून मात्र काय अपेक्षा आहे की मैदानामध्ये कशा रीतीने खेळ झाला पाहिजे? प्रत्येक खेळाडूने त्याचा 100% दिला तर निश्चितच संघ पुढे जाईल. आणि अगदीच जी चाचणी स्पर्धा म्हणजे प्रत्येक खेळाडूची शारीरिक क्षमता कशी आहे ही वेगळी ओळख या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला ही पाहायला मिळते. आणि अगदीच जर आपण पाहिलं ऑर्गनायझिंग कमिटीतर्फे एक चांगली मेहनत घेतलेली आहे, तर त्यांच्या मेहनतीबद्दल आपण अपार कष्टाबद्दल काय सांगाल? खरोखर या मंडळाचे अध्यक्ष तसे पूर्ण कमिटी यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. कारण 40 नंतर खेळाडू कदाचित क्रिकेट खेळत आणि पोर्टिप्लसची संकल्पना त्यांनी जी आणली आणि त्या माध्यमातून हे स्पर्धा भरवली जाते, याच्यातून चांगले खेळाडू घडत असतात. पुढची त्याच्या आयुष्यातील फिटनेस ही चांगली राहते. त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद. मी गावदेवी अंजूर संघाच्या संघनायकाकडे वळतोय. नाणेफेक आपण हरलेले आहात, नाणेफेक जिंकली असती तर काय स्वीकारलं असतं? आम्ही प्रथम बॅटिंगच स्वीकारली असती, कारण सकाळी सत्रात आम्ही जे बॅटिंग करून जो टार्गेट सेट केला होता त्याच प्रकारे आताही बॅटिंग होईल. आणि अंजूर संघाची जी सकाळच्या सत्रापासून वाटचाल आहे तीच वाटचाल पुन्हा एकदा तशीच पाहायला मिळेल? बिलकुल. या जी चाचणी स्पर्धा आपण पाहतोय 24-25 सत्र आहे, याबद्दल आपलं थोडक्यात मनोगत द्यायचं म्हटलं तर आता ज्याने माझे सहकारी जे होते गुंदवलीचे, ज्यांनी ज्या प्रकारे हे केलं आहे, कमेंट केली, त्याच प्रकारे माझीही कमेंट आहे. कारण आज आपला जो 40 नंतर काय सगळे खेळाडू किंवा जो कोणी माणूस असतो हा जवळजवळ आपल्या परिवारामध्ये अडकलेला असतो, बायकां मुलामध्ये अडकलेला असतो. कारण तेही करून आपण जर क्रिकेट खेळतो हे उत्तम उदाहरण आहे. खूप खूप धन्यवाद. शुभेच्छा असतील दोन्ही संघाच्या संघनायकांना. गंगामाता गुंदवली संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलाय. वळूया समालोचन कक्षाकडे. वळूया सामन्याकडे पुन्हा एकदा. दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित सर्व मान्यवर पाहुण्यांचं, रसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आपण पाहतोय. त्यांच्या माध्यमातून जी चाचणी स्पर्धा अध्यक्ष चषक आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं ही स्पर्धा यूट्यूब लाईव्ह सुद्धा केली जाते. प्रिन्स मूव्हीज या चॅनलवरून आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहू शकता. फलंदाज रवी आणि नामदेव असे हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झालेले आहेत. गोलंदाज बॉलिंग मार्कवरती सज्ज आहे. गोलंदाज महेश काबूकर फ्रंट लाईन गोलंदाज. आणि इथून मात्र सामन्याला सुरुवात होईल. पहिला चेंडू अप्रतिम स्ट्रोक, पुस्तकी फटका, निघून जाईल चेंडू सीमा पार, मिळतील या धावा 4, सुरेख चौकार. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. इथून मात्र चौकाराने अकाउंट ओपन केलंय फलंदाज रवी याने. यावेळेस मात्र चेंडू निघून गेलाय. एक धाव जरूर मिळेल. एका धावेच्या मदतीनं 5 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. 5 रन्स ऑन दी बोर्ड ऑन दी बिहाफ. धावसंख्या इथून मात्र फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. दुपारचं सत्र, उन्हाचा तडाखा थोडासा जरूर पाहायला मिळेल, कारण की हिवाळी सत्र आहे. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि ज्या जाळ्यामध्ये खऱ्या अर्थानं फलंदाजाला फसवायचं होतं त्याच जाळ्यामध्ये इथून मात्र फलंदाजाला फसवलं गेलं. विकेटचं पतन होईल. फलंदाज रवी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील.
DJ गणराज यांच्या माध्यमातून वळूया मनोज ठाकरे यांना विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्सशी जोडलं जायचं आहे. मनोज ठाकरे वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षणाची जी सजावट होती ती सजावट इथून मात्र थोडीशी बदलली गेलेली आहे. कारण की जेव्हा जेव्हा क्रिकेट या खेळामध्ये आपण पाहतो डावखुरी हाताचा फलंदाज जेव्हा जेव्हा खेळपट्टीवरती येतो तेव्हा तेव्हा ही जोडी नेहमीच ही क्रिकेट क्षेत्ररक्षणाकरता मात्र डोकेदुखी राहिलेली आहे. आणि आता मात्र अप्रतिम गॅप इन बिटवीन दी गॅप चेंडू निघून गेलाय सीमा पार. मिळतील या धावा 4 सुरेख चौकार. याची आपण नोंद घ्या. 15 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्हाला इनिंग समाप्त होणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. बी रेडी बी फास्ट प्लीज. जरा घाई करायची आहे. 3 षटकामध्ये तुम्हाला 15 मिनिटांचा अवधी देण्यात आलेला आहे. अन्यथा 4थ्या षटकामध्ये नियमानुसार एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 38 सर्कलमध्ये ठेवावा लागेल. याची मात्र आपण नोंद घ्यायची आहे. प्रमोद दादा भोईर अतिशय सजगतेने ही आमच्यापर्यंत सूचना पोहोचवत आहेत. आणि त्याचप्रमाणे गणेशदादा ठाकरे अशी ही A1 जोडी. आणि जेव्हा जेव्हा दौरा असतो तेव्हा तेव्हा मात्र साडी भेट खेळाडूंना दिली जाते त्यांच्या माध्यमातून. बघूया यावर्षी मात्र काय सरप्राईज आहे. वळूया सामन्याकडे. तत्पूर्वी धावसंख्या आहे फलकावरती 11 धावा. 1 षटकाच्या अखेरनंतर गोलंदाज जितू बॉलिंग मार्कवरती. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. यावेळेस मात्र चुकीला माफी नाही. चेंडू अडवण्याचा जरूर प्रयत्न केला गेलाय. तत्पूर्वी पंच विक्रम नाईक सरांचा इशारा आला. अगदीच बॅटला स्पर्श करून चेंडू मात्र इथून निघून गेलाय. धावा मिळत आहेत त्यात 2 धावांच्या मदतीने 13 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. धावसंख्या आहे 13 या अंकावरती आपण पाहतोय. फलंदाज रवी आणि दिनेश ही जोडी आता मात्र खेळपट्टीवरती आहे. यावेळेस मात्र शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचं
योग्य संपर्क मात्र झालेला नाही आहे. चेंडू निघून गेला ठीक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या स्थिरावले फलकावरती 13 या अंकावरती. गोलंदाज तयार. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली डीप एक्स्ट्रा कव्हर, एक कव्हर पॉईंट लॉंग ऑन लॉंग ऑफ. यावेळेस मात्र पंच विक्रम नाईक सरांनी आपले हात खुले केलेले आहेत. इट्स अ व्हाईट बॉल. 14 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग आहे आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. अशा रिशनमध्ये क्षेत्ररक्षकांची ही सजगता आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू यावेळेस मात्र बॅटमधून आवाज जरूर आलेला आहे आणि हा गोड आवाज निघून गेला. चेंडू सीमारेषा पार. षटकार. तर ऑर्गनायझिंग कमिटीमार्फत आमच्यापर्यंत सूचना पोहोचलेली आहे. गंगामाता गोंदवली संघाला ही सूचना आहे की आपण वार्षिक फी आणि त्याचप्रमाणे जी चाचणी स्पर्धेची फी आहे ती पूर्ण जमा करायची आहे, तरच आपल्याला खेळता येईल अशी ही सूचना आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. यावेळेस मात्र इथून आपण पाहतोय अगदीच जर आपण धावपळीचं एक क्रिकेट पाहायला मिळतंय आणि इथून मात्र एक नाट्यमय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. पण पंचांचा काय इशारा येईल हे मात्र पाहावं लागेल. फलंदाज दिनेश बाद होत आहेत की रवी. एक नाट्यमय क्रिकेट आणि अगदीच आजकाल रीलचा जमाना आहे आणि काही सेकंदाची ही रील जरूर रील स्टारने बनवली तर मात्र निश्चितच व्हायरल होईल. नाट्यमय क्रिकेट. तर पंच विक्रम नाईक सर या चेंडूवरील धावा आम्हाला कळवायच्या आहेत 2. थँक्यू सो मच. तर 2 धावांच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचले फलकावरती 20 या अंकावरती. आणि अगदीच आमचे पंच मित्र सुनील म्हात्रे सुद्धा थोडंसं स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावरती आपण पाहतोय. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. पंचांच्या भूमिकेमध्ये 3 पंच आपल्याला पाहायला मिळतात. पंच नितीनजी गवळी यांना सुद्धा आपण पाहतोय, त्याचप्रमाणे विक्रमजी नाईक सर आणि पंच सुनीलजी म्हात्रे. यावेळेस मात्र जोरदार तडाखा आवाज जरूर ऐकायला मिळतोय, पण ढुंडो ढुंडो रे साजना काहीच चित्र पाहायला मिळालं. तत्पूर्वी 1 धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं 21 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण विचार केला तर जय भोलेनाथ सरवली पडा या संघाला 52 धावांचं जे लक्ष्य आहे ते लक्षात घेऊन त्यांच्या अटॅकिंग स्टाईलने इथून मात्र फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गावदेवी अंजुर आणि गंगामाता गोंदवली दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे आपण मुख्य मंचाशी संपर्क साधायचा आहे. तत्पूर्वी पायचीची अपील आणि इथून मात्र जर आपण पाहिले तर फेकी चुकीची. बॅकअप मात्र जरूर आहे, पण या बॅकअपचा जर आपण विचार केला तर आबाधुबीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि तत्पूर्वी सावध पवित्र्याने इथून मात्र एकंदर 3 धावा जोडल्या जातील लेग बाईच्या स्वरूपामध्ये. लेग बाईचा इशारा आलेला आहे पंच विक्रम नाईक सरांच्या माध्यमातून.
धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती 24 धावा. लोणाड आणि सारंगाव. लोणाड आणि सारंगाव दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सुद्धा सज्ज राहायचं आहे. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. धावा जोडल्या गेल्यात फलकावरती 24 धावा आणि आतापर्यंत 2 फलंदाज बाद झालेले आहेत. आणि आता मात्र एकंदर गोष्टीचा जर आपण विचार केला तर 12 चेंडू आणि 28 धावांचं आता मात्र समीकरण आलेलं आहे. आणि जेव्हा नाणेफेक झाली होती तेव्हा मात्र दोन्ही संघनायकांना विचारणा करण्यात आली होती, एक काटोकी टक्कर जरूर पाहायला मिळेल का, आणि दोन्ही संघाच्या संघनायकांनी होकार दिला होता. आणि आता मात्र तीच यक्ष परिस्थिती इथून मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 12 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. एक संघाला या धावा रोखायच्या आहेत तर एका संघाला या धावा करायच्या आहेत. आणि जय भोलेनाथ सरवली पडा संघाचा जर विचार केला तर खोलवर टप्प्याची फलंदाजी ही त्यांच्या बॅटिंग लाईनअपमध्ये ही आपल्याला पाहायला मिळते. यापुढील होणारा सामना लोणाड आणि सारंगाव दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचं आहे. नाणेफेक करण्याकरता यायचं आहे. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती सज्ज होईल गोलंदाज गोविंद. लाईन बिलॉंग्स टू अंपायर. दिशाहीन चेंडू. तर काही ज्या तांत्रिक अडचणी आहेत त्याच्यामुळे गुंदवली, गंगामाता गुंदवली आणि त्याचप्रमाणे अंजूर या 2 संघातील सामना आहे तो पुढे ढकलण्यात आलेला आहे. यावेळेस मात्र जोरदार तडाखा. बॅटमधून चेंडू जसा निघालाय तशी त्याच्यावरती मोहर उमटली होती ती 6 धावांची. तो म्हणजे षटकार. मिळतील या धावा 6. लोणाड आणि सारंगाव दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करता पण यायचे. लोणाड आणि सारंगाव या षटकाराच्या मदतीनं अगदीच जर आपण पाहिलं तर धावसंख्या उसळी घेताना पाहायला मिळते. 31 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. आणि आता मात्र समीकरण आपल्याला पाहायला मिळते. 11 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. काटोकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आणि ज्या रीतीने इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये सामना प्रत्येक घडीला पुढे सरकतोय एक कशमकश पाहायला मिळते. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू अगदीच मैदानाला गुदगुल्या करत निघून गेलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये एकच धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जवळपास दिलीप पाटील यांचा ज्या पद्धतीने प्रयत्न केला गेला होता त्याप्रमाणे ज्या पद्धतीने प्रयत्न केला गेला होता अगदी दुसरी धाव सुद्धा पूर्ण होऊ शकत होती. पण मात्र क्रिकेट या खेळामध्ये जर तर आणि किंतु परंतु या शब्दांना थारा नाही आहे. आणि त्याचंच एक प्रात्यक्षिक उदाहरण जर आपण पाहिलं तर चुकी झाली तर चुकीला माफी नाही. यावेळेस मात्र स्वीप शॉट. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल तत्पूर्वी चेंडू मात्र सीमारेषा पार होताना पाहायला मिळेल एक सुंदर चौकार, देखणा चौकार. या चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले फलकावरती 36 या अंकावरती. 36 रन्स ऑन द बोर्ड. गावदेवी अंजूर संघाचे संघनायक आपण संपर्क साधायचा मुख्य मंचाशी. दरम्यान व्हाईट बॉलचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. धावफलक पुढे सरकताना आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 37 या अंकावरती.
37 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती. यावेळेस मात्र चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. तत्पूर्वी झेल समाप्त केला जाईल. फलंदाज बाद. विकेटचं पतन. सदतीस अंकावरती 37 रन्स ऑन द बोर्ड. आणि आता मात्र समीकरणामध्ये काहीसा बदल होईल. 8 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. रिमेनिंग 8 बॉल्स अँड 15 रन्स टू विन. 8 चेंडू आणि 15 धावांची गरज. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू आणि इथून मात्र चेंडूला ड्राईव्ह केलाय ते काऊ कॉर्नरच्या रिजनमध्ये. एकच धाव. अगदीच एक गोड आवाज ऐकायला मिळतो जेव्हा बॅट आणि बॉलचा एक संघर्ष निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 38 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. आणि आता मात्र 7 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती. आणि इथून मात्र भन्नाट वेग. ज्या चेंडूची आवश्यकता होती त्या चेंडूची हाताळणी इथून मात्र केली आहे गोलंदाज गोविंद यांच्या माध्यमातून. आणि अशा रीतीने जर आपण पाहिलं तर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे समीकरण बदलण्यामध्ये आता मात्र जर आपण पाहिलं तर 6 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. रिमेनिंग 6 बॉल्स अँड 14 रन्स टू विन. 6 चेंडू आणि 14 धावांची गरज अत्यावश्यकता. चला विक्रम स्पोर्ट्स वडूनगर संघ पुढील गोलंदाज आपण त्वरित यायचं आहे बॉलिंग मार्क वरती. वेळ न दवडता आपण त्वरित या. सहा चेंडू आणि 14 धावांची गरज. आणि अगदीच या मॅच मध्ये जर आपण पाहिली तीक्ष्णता काय आहे, या मॅच मधला ट्विस्ट काय, रोमांचकता काय. जर जय भोलेनाथ सरवलीपाडा हा संघ विजयी झाला तर मात्र पुढील सामन्याकरता मात्र तो क्वालिफाय ठरणार आहे. आणि इथून मात्र जर एकाच फेरीमध्ये असलेला संघ म्हणजे विक्रम स्पोर्ट वडूनगर संघ, जय भोलेनाथ सरवलीपाडा आणि स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठान संघ, सामना थांबवायचा आपण 1 मिनिट. अगदी जर आपण पाहिलं तर पुढे कोणत्याही दृष्टिकोनातून कोणत्याही प्रकारचं कोणत्याही संघावरती किंवा खेळाडूवरती अन्याय होणार नाही याकरता दक्ष पद्धतीने प्रत्येक क्षणोक्षणी इथून मात्र ही तपासणी केली जाते. आपण पाहतोय 6 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार. भन्नाट वेग गुड पीस ऑफ बॉलिंग. निर्धाव चेंडू डॉट बॉल. 5 चेंडू आणि आता मात्र 14 धावांची गरज. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आहे भीरू. दर्जेदार गोलंदाजी हाताळण्याची किमया मात्र त्याच्या माध्यमातून आपल्याला पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाली. पण आता मात्र फलंदाजाला जर थोपवायचं आहे तर मात्र निर्धाव चेंडू हाताळावे लागतील किंवा एकेरी दुहेरी धावांवरती त्यांना मात्र हे समाधान मानावं लागेल. पण दोन्ही फलंदाजाचा विचार केला तर एक चांगली फलंदाजी खोलवर टप्प्याची आहे. आणि अखेर इथून मात्र बॅटला स्पर्श करत चेंडू मात्र निघून गेला एका धावेकरता. 4 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. या सामन्यामधलं ट्विस्ट
आपण पाहत आहे. क्षणाक्षणाला इथून मात्र हा सामना वळण घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता मात्र 4 चेंडू 13 धावांची गरज. फलंदाज दिलीप आता मात्र खेळपट्टीवरती आहेत आणि मुख्य फलंदाजाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. कारण की या खेळाडूकडे क्षमता आहे आणि शेवटपर्यंत झुंज देण्याची जी आवश्यकता आहे आणि जी जिद्द आहे ती जय भोलेनाथ सरवलीपाडा संघाकडून आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. 4 चेंडू आणि 13 धावांची गरज. गोलंदाज तयार बिरू. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आहे पण मात्र चुकी होईल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून इथून मात्र जर आपण पाहिलं तर संघाकरता जवळपास 4 धावा वाचवल्यात असं म्हणायला हरकत नाहीये. शेवटच्या क्षणी चेंडू जरूर हातावरती आदळला पण तरी सुद्धा संघाकरता 4 धावा वाचवल्यात ही खूप जमेची मोठी बाजू आहे. आणि अतिशय दक्ष क्षेत्ररक्षक म्हणून त्याची ओळख आहे. विक्रम स्पोर्ट्स वडूनवघर संघाची आणि लारा या नावाने त्यांची ओळख आहे. क्या बात आहे. जिथून सामना वळण घेऊ शकत होता एकतर्फी तिथून मात्र सामन्याला अजूनही जिवंत ठेवलंय लारा या खेळाडूने. क्या बात आहे. वॉट अ मॅच. आता मात्र 3 चेंडू आणि 12 धावांची गरज. 3 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. वॉट अ मॅच. वॉट अ मॅच. भिरू याची अप्रतिम गोलंदाजी. गुड पीस ऑफ बॉलिंग. आता मात्र 2 चेंडू आणि 11 धावांची गरज. दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते. समोर एक बलाढ्य असा फलंदाज खेळपट्टीवरती आहे आपल्या समोर आहे पण त्याला सामोरं कसं जायचं हे भिरू याच्या क्षणोक्षणी माइंड गेम प्लॅनिंगनुसार इथून मात्र कामगिरी होते. 2 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. वॉट अ मॅच. नाणेफेक झाली होती तेव्हाच दोन्ही संघाच्या संघनायकांनी सांगितलं होतं की प्रेक्षकांना प्रेक्षणीय मॅच पाहायला मिळेल. सामना आवडला असेल एकदा या टाळ्या झाल्या पाहिजेत दोन्ही संघांकरता. शेवटपर्यंत झुंज देत आहेत. यालाच तर क्रिकेट म्हणतात. यालाच तर दक्ष पद्धतीचा खेळ पाहायला मिळतोय. 2 चेंडू 11 धावांची गरज. निर्णायक चेंडूकडे वाटचाल आणि इथून मात्र निर्धाव चेंडू हाताळला गेलाय भन्नाट वेग भिरू याच्या माध्यमातून. आता मात्र 1-11चं समीकरण. आता मात्र चमत्कार जर घडला तर मात्र जय भोलेनाथ सरवलीपाडा संघ कमबॅक करू शकतो पण मात्र चमत्कार हे रोज रोज घडत नाहीत. जर भिरू याच्याकडून चूक झाली तर मात्र एक संघाला बॅकफूटवरती नेऊन ठेवू शकतो. पण आता मात्र षटकार आलाय पण उशिराने आलाय आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर अगदीच 5 धावांनी इथून मात्र पराभूत व्हावं लागतंय. खाली पडाय. मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळणार आहोत आणि अगदीच जर आपण पाहिलं तर सर्वांच्या मुखामध्ये हे एकच नाव आपल्याला पाहायला मिळतंय ते म्हणजे भिरू इज द मॅन ऑफ द मॅच. प्लीज कम ऑन द स्टेज मिस्टर भिरू. फलंदाजी करताना भिरू याने 10 धावा